गुड मॉर्निंग. श्री स्वामी समर्थ. मी कावेरी. तर आजच्या टॉपिकचं मेन कारण आहे वेट लॉस. माझी वेट लॉस जर्नी स्टार्ट आहे आणि मी आजचा टॉपिक त्यावरतीच घेऊन आहे वेट लॉस. तर यामध्ये काही महत्त्वाचे मुद्दे आहेत, ते तुम्ही फॉलो केले तर तुमचंही माझ्यासारखं जे वेट आहे ते लॉस होऊ शकतं. तुम्ही बघितलंच असेल की माझ्या बिफोर आणि आफ्टरमध्ये किती फरक जाणून येत आहे. तर यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट हा आहे की तुम्ही नियमित तुमची डेली ॲक्टिव्हिटी काय ठेवतात. तर तुम्ही नियमित पहिला पॉईंट आहे की तुम्ही नियमित व्यायाम केला पाहिजे. तुमच्या शरीराचा हा दररोज व्यायाम होणं खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही 80 आणि 20 रूल फॉलो केला तरी चालेल. 80% म्हणजे तुम्ही तुमचं डाएटमध्ये काय घेताय आणि 20% तुम्ही एक्सरसाइज करू शकता. एक्सरसाइजमध्ये तुम्हाला हवं ती एक्सरसाइज करू शकता. तुम्हाला ज्यामध्ये मन होईल आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्ही त्यात कन्सिस्टंट राहाल. कॉन्स्टंट ती करू शकतात नेहमी. तर ती एक्सरसाइज तुम्ही कोणतीही चूज करू शकता. तुम्ही कार्डिओ करू शकता, रनिंग करू शकता, वॉकिंग करू शकता, जंपिंग करू शकता किंवा त्यापेक्षा बेस्ट म्हणजे तुम्ही योगा केला तरी चालेल. योगानेही खूप सारा फरक पडतो आणि तुम्ही ॲटलिस्ट वीकमध्ये 150 मिनिट्स ॲव्हरेज पकडून तुमचा एक्सरसाइज ही झालीच पाहिजे. एक्सरसाइजने तुमची बॉडी शेपिंगसाठी खूप महत्त्वाची रोल पे करते. त्यानंतर आहे डाएटमध्ये तुम्ही काय घेता हे महत्त्वाचं आहे. मॉर्निंग टू नाईटपर्यंत तुम्ही काय काय खातात हे खूप इम्पॅक्ट करतं. सकाळी तुम्ही हेल्दी फूड घेऊ शकता. जेवणामध्ये तुम्ही प्रोटीनचं जास्त इंटेक घ्या. जेवण करण्याच्या आधी सॅलड घ्या. काकडी, गाजर झालं किंवा मग बीट झालं, टमॅटो झालं, हे तुम्ही जेवणाच्या आधी स्टार्ट करा. मग त्यामुळे तुमचं पोट भरल्यासारखं वाटेल तुम्हाला आणि मग तुमचं जे जेवण आहे ते तुम्हाला कमी जाईल. इनफॅक्ट मला असं म्हणायचं आहे की तुम्ही जेवणाचा जो पोर्शन आहे तो कमी करा. फक्त एवढंच करा. उपाशी राहणं हा उपाय नाही आहे किंवा उपाशी राहून वजन कमी करता येतं की तसं अजिबात नाही आहे. त्याने उलट तुमचं वजन वाढतं. सो तुम्ही जे आता जर एक्झाम्पल तुम्ही 3 चपाती खात असाल तर तुम्ही त्यावरतून 1.5 चपातीवरती पहिली या. म्हणजे काय होईल, तुमच्या ज्या प्लेटमध्ये आहे, तुमच्या प्लेटमध्ये काय काय पोर्शनमध्ये आहे हे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. तर तुम्ही जर चपाती खात असाल तर ती अर्धी करा, म्हणजे त्याचं अर्धं पोषण करा. त्यानंतर तुम्ही डाळ घेऊ शकता. डाळीचे खूप सारे प्रकार आहेत. त्यामध्ये प्रोटीन्स आणि फायबर जास्त प्रमाणात आहे आपल्या सगळ्या कडधान्यांमध्ये. तुम्ही महत्त्वाचं आहे की तुम्ही पनीर घ्या. जर व्हेज असेल तर पनीर घ्या, सोया चंक्स घ्या. त्याच्यानंतर सगळ्या प्रकारचं कडधान्य घ्या. हे तुम्ही तुमच्या याच्या डाएटमध्ये फॉलो करू शकता. त्यानंतर तुम्ही दही, सॅलड, तुमचं ताक घेऊ शकता. हे तुमच्या मॉर्निंगच्या रुटीनमध्ये घ्या. त्याच्यानंतर तुम्ही जर तुम्ही इव्हिनिंगला वगैरे काही प्रेफर करत असाल तर तुम्ही सोया चंक्स घेऊ शकता किंवा मखाना घेऊ शकता किंवा छास घेऊ शकता. आणि जे तुमचं संध्याकाळचं जेवण असेल तर ते प्रयत्न करा की ॲटलिस्ट 7-7:30च्या आधी ते तुम्ही घेण्याचा प्रयत्न करा. त्याच्याने काय होईल की इंटरमिडिएट फास्टिंग होऊन जाईल आणि तुमची जी बॉडी तुम्ही दिवसभर जे खाल्लेलं असेल ते युटिलाइज करेल आणि फॅट लॉस होण्यासाठी इंटरमिडिएट फास्टिंग खूप महत्त्वाचा रोल प्ले करते. त्यानंतर मग येतं की ज्वारीची भाकरी किंवा मग आपण ज्वार घेऊ शकतो, बाजरी घेऊ शकतो, नाचणी घेऊ शकतो. हे पण खूप महत्त्वाचे रोल प्ले करतात. मी म्हणजे माझ्या स्वतःचा अनुभव सांगायचा ठरवला तर मी संध्याकाळी मोस्टली काय करायचे, ज्वाराची भाकरी, अर्धी भाकरी घ्यायची किंवा मग आपली भगर असते तर ती 1 वाटी भगर मी प्रेफर करायचे आमटीसोबत. मग त्याने पण वेट लॉस होण्यासाठी मदत होते. आणि जे थर्ड पॉईंट आहे पाणी. तुम्ही पाणी किती पितात, वॉटर इंटेक किती होतं तुमच्या बॉडीमध्ये हे पण महत्त्वाचं आहे. तर तुम्ही एक्झाम्पल एखाद्या व्यक्तीचं वजन आहे 60 किलो तर तुम्ही त्यानुसार म्हणजे 60 किलोला तुम्ही 3 लिटर पाणी पिलं पाहिजे. प्रत्येकी 20 किलो मागे 1 लिटर पाणी हे आलंच पाहिजे. तर त्यानुसार तुम्ही पाणी इंटेक करा. सुरुवातीला काय होतं की लोक वेट लॉस करायला स्टार्ट करतात आणि वेट लॉस करण्याच्या नादामध्ये त्यांच्या बॉडीतून जे वॉटर इंटेक असतं ते म्हणजे वॉटर जे असतं, वॉटर लेवल जे असते ती कमी होऊन जाते. मग ते त्यांच्या लक्षात येत नाही की आपल्या शरीरातलं पाणी कमी होतं आहे आणि मग तुमचं फॅट लॉस होण्याऐवजी त्यासोबतच तुमचं पाणी कमी होऊन जातं. तर तसं न करता तुमचं वॉटर इंटेक मेंटेन ठेवा. फॅट लॉस हा नक्की होईल. सगळे रूल फॉलो करा. त्यानंतर आहे की तुम्ही मैदा, शुगर, बेकरी प्रोडक्ट्स हे पूर्णपणे बंद करा. बाहेरचे कुठलेही पॅकेट फूड घेऊ नका. त्यामध्ये खूप जास्त फॅट्स असतं
आणि ते डायरेक्टली आपल्या बॉडीमध्ये अफेक्ट करतं. शुगर तुम्ही एक ट्राय करून बघा. मंथमध्ये तुम्ही कुठल्याही प्रकारची व्हाईट शुगर इंटेक करू नका. व्हाईट शुगरमुळे तुम्हाला खूप सारे फायदे मिळू शकतात. व्हाईट शुगरमध्ये नुसती तुम्ही व्हाईट शुगर जरी बंद केली तरी 2 ते 2.5 किलो तुमचं मंथमध्ये कमी होऊ शकतं वजन. आणि त्याचा आणखी एक बेनिफिट म्हणजे तुमच्या स्किनवरती त्याचा फरक दिसायला लागेल. तुमची स्किन ग्लो करायला लागेल. त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे आता खूप सारे फेस्टिवल्स येत आहेत, तर सगळ्यांच्या घरामध्ये म्हणजे स्वीट्स बनवलं जातं किंवा असतंच, नॉर्मली असतं. आता गणपती चालू आहे तर आपल्या घरामध्ये स्वीट्स हे डेली असतं. तर ते तुम्ही स्वीट पूर्णपणे बंद नका करू. मला असं म्हणायचं की त्याचं पोर्शन आधी कमी करायला सुरुवात करा. व्हाईट शुगर तर तुम्ही पूर्ण बंदच करा. पण जे घरामध्ये बनवलं जातं, जर तुमची खूपच क्रेविंग होत असेल तर ते खूप कमी प्रमाणात तुम्ही घ्या. इनफॅक्ट असं आहे की जेवण झाल्यानंतर जर तुम्हाला क्रेविंग होत असेल तर तुम्ही त्या खजूर घेऊ शकता किंवा आपल्याकडे ड्रायफ्रूट्स घेऊ शकता, मखाना घेऊ शकता किंवा मग आणखी आपण ओली खजूर असते किंवा खारीक असते, हे इंटेक केले, 1-2 इंटेक केले तरी चालेल. आणि वेट लॉस करणं म्हणजे पूर्णपणे जेवण बंद करणं असं अजिबात नाही आहे, ते एक मिथ आहे. तर ते करू नका. आपल्याकडे महिला ज्या असतात, म्हणजे मोस्ट ऑफ द प्रमाण महिलांचं जास्त असतं की ते फास्ट करतात आणि फास्टिंगमध्ये ते साबुदाणा प्रेफर करतात. म्हणजे मोस्ट ऑफ साबुदाणा घेतात किंवा मग फ्रूट्स घेतात आणि तळलेले जे पदार्थ असतात, आपल्याकडे पापड्या, फराळाच्या पापड्या वगैरे असतात, तर त्याच्याने कुठल्याही प्रकारचं तुमच्या बॉडीतून फॅट कमी होणार नाही. त्याच्याने आणखी तुमचं वजन वाढतं, तर ते करू नका. तुम्हाला फास्टच ठेवायचं असेल तर तुम्ही फ्रूट ज्यूस प्रेफर करा, दही खा, ताक खा. याच्याने फॅट लॉस पण होईल आणि तुमचा उपवास पण होईल. त्याच्यानंतर तुम्ही कुठल्याही गोष्टीला म्हणजे आधी सुरुवात करताय तर त्यामध्ये तुम्ही कन्सिस्टन्सी ठेवा. कन्सिस्टन्सी हा खूप म्हणजे मेन आहे की तुम्ही सातत्य ठेवा. सातत्य ठेवल्याने तुमच्या बॉडीला जेव्हा 21 दिवस तुम्ही कंटिन्यू करून बघा. 21 दिवस झाले की तुम्ही 22व्या दिवशी ॲटोमॅटिकली त्या वेळेला उठाल आणि एक्सरसाइज कराल. तुमच्या बॉडीला ती सवय लावा व्यायामाची. व्यायाम सुरू झाला की मग ते माणसाला असं वाटतं, खाताना मग ते आठवतं की सकाळी आपण एवढा सगळा घाम गाळला कशासाठी. ते आपोआप ते रेग्युलर तुमच्या डेली रुटीनमध्ये आलं की नक्कीच तुमचा वेट लॉस होईल. जो माझा वेट लॉस झाला आहे हा माझा वैयक्तिक आहे, तर तुमचाही अशाच प्रकारे वेट लॉस होईल. सो कन्सिस्टन्सी मेंटेन करा आणि भेटूया नवीन व्लॉगमध्ये. मी नवीन व्लॉगमध्ये एक्सरसाइजचेही व्हिडिओज अपलोड करणार आहे, तर तेही नक्की बघा. सो माझा व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि भेटूया नवीन व्लॉगमध्ये. बाय बाय.